Brought to you by Techno Camon 30 series. एक तर मुद्दे विकासाचे मुद्दे येतील असं यावेळेला वाटलं होतं, पण विकासाचे मुद्दे थोडेसे बाजूला पडले. एक जे मी लोकांशी बोललो आणि लोकांमध्ये चर्चेला होता की यावेळी त्यांना असं वाटत होतं की आपल्याला बीजेपीला मतदान नाही करायचं आहे. तर जातीचा मुद्दा खूप प्रकर्षाने आला नाही, जातीवर मतदान झालं नाही, म्हणूनच आपण पाहतो की अल्पसंख्याक समाजाचे उमेदवार इथून निवडून आले. हे खरं आहे. मला असं वाटते की काँग्रेसपेक्षा बीजेपीची बाजू जमेची आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडले आणि आता 4 जूनला होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसचे प्रतिभाताई धानोरकर यांच्यात थेट लढत बघायला मिळाली. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक कशी झाली, कुठले मुद्दे गाजले, कुठले मुद्द्यांचा फायदा येथील उमेदवाराला झाला किंवा जातीय गणिते काय होती, या संपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत चंद्रपूरचे ज्येष्ठ पत्रकार आहेत. आपल्यासोबत आहेत पंकज मौर्य सर, महाराष्ट्र टाइम्सचे जिल्हा प्रतिनिधी, सोबतच संजय रामगिरवार सर आहेत, तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी आहेत, आणि अरुण सहाय सर आहेत, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी आहेत, आणि सोबत मझहर अली आहेत, ते टाइम्स ऑफ इंडियाचे जिल्हा प्रतिनिधी आहेत. आपण सर्वात आधी जाऊया मोहरील सरकडे. सर, काय सांगाल, कशी होती यावेळची निवडणूक? यावेळची जी निवडणूक होती लोकसभेची, ती अटीतटीची राहिली. एक तर विकासाचे मुद्दे येतील असं यावेळेला वाटलं होतं, पण विकासाचे मुद्दे थोडेसे बाजूला पडले. आता यावेळेला थेट या मतदारसंघामध्ये थेट लढत बघायला मिळते आहे, म्हणजे बीजेपी व्हर्सेस काँग्रेस अशी थेट लढत दिसते आहे. आणि पूर्वी कसं की ट्रँग्युलर फाईट व्हायची, ज्यावेळेला BSP किंवा वंचित बहुजन आघाडीचे प्रबळ असे उमेदवार राहत असत. अलीकडे या निवडणुकीत ते तसं पाहायला मिळालं. आणि या विधानसभा लोकसभेचं जर तुम्ही चित्र बघितलं तर हा मतदारसंघ हा जाती ची समीकरणं बघून असं मतदान झालेलं नाही. म्हणून या मतदारसंघामध्ये जर तुम्ही लोकसभेच्या पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला मुस्लिम उमेदवार निवडून आलेले आहेत, ब्राह्मण आलेले आहेत, जैन आलेले आहेत, गवळी आलेले आहेत, तेली आलेले आहेत, म्हणजे आदिवासी पण उमेदवार विजयी झालेला आहे. त्याच्यामुळे जातीची समीकरणं या काही अपवादात्मक जर तुम्ही काही बाबी लक्षात घेतल्या, विचारात घेतल्या, त्या जर वगळल्या तर त्या सोडून सगळी नेहमीची निवडणूक जी बघाल तर ती अगदी जातीविरहित अशी झालेली आहे. उमेदवार आणि पक्ष त्याची प्रतिमा कशी आहे त्याकडे बघूनच इथल्या लोकांनी मतदान केलं आहे. यंदा चित्र कसं राहील हे सांगता येणं कठीण आहे. हां, याच्यामध्ये प्रशासनाची जे प्रयत्न होते ते चांगले राहिले, कारण 65% 68% मतदान झालं, 3% वाढले. तर त्याचा फायदा नेमका कोणाला, एवढं नक्की की थेट लढतीचा फायदा कोणाला होईल. पण मुळात असं होतं की उमेदवार दोन होते आणि त्यांच्या याच्यामध्ये आपल्याला बघण्यासारखं आहे की या थेट लढतीचा नेमका फायदा कोणाला होतो हे बघावं लागेल. तुम्हाला काय वाटतं? अरुण सर, तुम्ही यापूर्वी सुद्धा अनेक निवडणुकी कव्हर केल्या आहेत आणि जवळून निवडणुका तुम्ही बघता. तुम्हाला काय वाटतं की या निवडणुकीत जे जातीचा मुद्दा असेल हा महत्त्वाचा ठरला का? नाही, जातीचा मुद्दा आपल्याकडे चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात अजूनपर्यंत कधी म्हणजे महत्त्वपूर्ण राहिलेलं नाही. आपण 1952 पासून जर इलेक्शन पाहिला तर कधीही राहिला नाही. फक्त 2014च्या इलेक्शनमध्ये असा एक मुद्दा राहिला होता की जाती, पण त्याच्या मला तरी वाटत नाही की त्याच्या मुद्द्यावर मतदान झाला. त्याच्या मुद्द्यावर मतदान झालं तर जे दोन्ही उमेदवारांमध्ये जे फरक असतात इतके कमी राहिले नसते. आणि यावेळी जातीचे मुद्दा इंटरनली राहतात. काही लोक सांगतात की जातीचे मुद्दे, आमचे जातीचे उमेदवार, आमचे जाती, पण असं वाटत नाही की जातीचे आधारावर लोक मतदान करतात, कमीत कमी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात. कुठले मुद्दे असतील ते गाजलेले आहेत तिथे, आणि उमेदवाराला कुठल्या मुद्द्याचा फायदा झाला असेल? मुद्दा यावेळी जो चंद्रपूर जिल्ह्याचा विकासचा मुद्दा आहे ते विकासचा मुद्दा राहिलाच नाही. आणि लोकांनी मी जर पाहिला की लोकांनी जे मतदान केले आहे ते उमेदवार पाहून मतदान नाही केले की हे उमेदवार आहेत की ते उमेदवार आहेत, काँग्रेस उमेदवार कोण आहे, BJPचे उमेदवार आहे. एक जे मी लोकांशी बोललो आणि लोकांमध्ये चर्चेला होता की यावेळी त्यांना असं वाटत होतं की आपल्याला BJPला मतदान नाही करायचं आहे. का नाही करायचं आहे? त्यासाठी त्या स्थानिक उमेदवाराला पाहत नव्हते. स्थानिक उमेदवारबद्दल त्यांचं मत चांगलं होतं की हे चांगले आहेत, पण आम्हाला BJPला मतदान नाही करायचं आहे.
का नाही करायचं आहे त्याच्या कारण काही राष्ट्रीय स्तरावरचे होऊ शकते, काही महागाईचे मुद्दे असू शकते की त्यांना महागाईबद्दल होतात किंवा बेरोजगारीचे मुद्दे होते. पण ते सगळे हा मुद्दे प्रभावीपणे चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात काही निवडणुकीचे मुद्दे राहिलेले नाही. तर त्याच्यामुळे हा खूप फारसे असं वाटत नाही की त्या मुद्द्यावर लोकांनी मतदान केलेलं आहे. आपण रामगिरबाज सरांकडे जाऊया. तर काय सांगाल, जातीचा जो समीकरण जे या ठिकाणी यावेळेस बघायला मिळालं त्याचा फायदा नक्की कोणाला झाला असेल? खरं तर पंकज आणि अरुणनी जे सांगितलं हे खरं आहे की मागच्या आपला हा जो लोकसभा मतदारसंघ आहे हा याचा थोडा पूर्व इतिहास बघितला तर जातीचा मुद्दा खूप प्रकर्षाने आला नाही, जातीवर मतदान झालं नाही. म्हणूनच आपण पाहतो की अल्पसंख्याक समाजाचे उमेदवार इथून निवडून आले, हे खरं आहे. मात्र मागच्या तुम्ही 3-4 निवडणुका बघा, सरसकट नाही मात्र थोड्याफार फरकाने थोडंसं जातीचं डॉमिनेशन, एका विशिष्ट जातीचं डॉमिनेशन हे होत राहिलेलं आहे आणि ते हळूहळू वाढत गेलं. बाळू धानोरकर जेव्हा उमेदवार होते तेव्हा मला असं पर्सनली असं वाटते की एका विशिष्ट जातीचं डॉमिनेशन बऱ्यापैकी झालं, त्याचा फायदाही त्यांना झाला. किती फायदा झाला हा वेगळा विषय आहे, मात्र त्या विशिष्ट जातीचा त्यांना फायदा झाला आणि ते त्यांचं बलस्थान होतं हे नाकारता येणार नाही. आणि त्यामुळे त्यांना मिळालेली मतं जरी फरक कमी असला तरी दोन्ही उमेदवार एकदम स्ट्रॉंग होते आणि अशा वेळेस ते निवडून आले. तेव्हा तिथूनच जातीचं डॉमिनेशन हे सुरू झालं. याही वेळेस जातीचा मुद्दा आला. हे खरं आहे की बाकीचे काँग्रेसचे लोक हे सांगत होते की फक्त जात हा विषय आमचा नाही आहे, सकल जातीला त्यांनी आवाहन केलं, एक जातीला घेऊन आपण चालत नाही. हे जरी त्यांनी जाहीरपणे म्हटले आणि त्यांचं जर मान्य केलं आम्ही, तर मग जातीवर नाही झाली तर कशावर झाली असेल? मग विकासावर व्हायला पाहिजे. आणि जर विकासावर झाली असेल ही निवडणूक तर विकास कामांचा ट्रॅक रेकॉर्ड बघून घ्या दोन्ही उमेदवारांचा. दोन्ही उमेदवारांनी केलेली विकास कामं बघा. ठीक आहे, अनुभवाने एखादा उमेदवार कमी जास्त असू शकतो, मात्र तो जर ट्रॅक रेकॉर्ड जर मतदारांनी दृष्टीत ठेवला असेल आणि त्यानुसार जर मतदान करण्याचा विषय झाला असेल तर तो कुठे गेलं असेल त्यांचं मतदान याचा एक अंदाज आपण लावू शकतो. याचा अर्थ असा नाही आहे की त्यांचं मतदान कुठे गेलं आपण ठामपणे सांगू शकतो. पण जात किंवा विकास अशा दोन याच्यावर ही निवडणूक फिरली असावी असं वाटते. त्यातल्या ज्या मुद्द्यावर ही निवडणूक जास्त प्रकर्षाने गेली असेल त्या मुद्द्यानुसार त्या निकालावर त्याचा परिणाम होऊ शकते. पण हे तर खरं आहे, जातीचं डॉमिनेशन होते आहे आणि ते मान्य करायला पाहिजे. मजर सर, तुम्ही सुद्धा अनेक वर्षापासून निवडणूक कव्हर करत आहात आणि जवळून तुम्ही निवडणूक बघितलेली आहे यापूर्वी सुद्धा. तुम्हाला काय वाटतं यावेळेसचे जे लोकसभाची निवडणूक झाली ती कशा पद्धतीची होती आणि कुठले मुद्दे गाजले असं तुम्हाला वाटतं? एक बात तर खरं आहे, जसं माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं की ही सरळ लढत आहे आणि BJP आणि काँग्रेस, सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभाताई धानोरकर यांच्या दोघात ही सरळ लढत होती. आणि ही चुरशीची म्हणावी लागेल, कारण की दोघांचेही मला पर्सनली असं वाटते की 50-50 चान्सेस आहे. एक्सपिरियन्सच्या मानाने प्रतिभाताई काँग्रेसची उमेदवार थोडी मागे पडली तरी त्यांचे हजबंड माजी खासदार बाळू धानोरकर, त्यांचे निधन झाल्याची जी सिम्पॅथी आहे ती एक मॅडमसोबत होती. पण विरोधात एकदम पट्टीचे खूप एक्सपिरियन्स असलेले सुधीरभाऊ मुनगंटीवार असे BJPचे उमेदवार होते. आणि मागच्या निवडणुकीत जी BJPला पराभव मिळाला, हंसराज अहीर जे मंत्री राहिले केंद्रीय स्तरात त्यांना हारचा सामना करावा लागला होता. त्या एक्सपिरियन्समुळे या वेळेला 6 टाईमचे आमदार, 3 टाईमचे मंत्री यांना पुढं करण्यात आला, कारण की सुधीर मुनगंटीवारांची बाजू जमेची होती. आणि मला पर्सनली वाटते की हे BJP 60 आणि काँग्रेस 40% असा हा लढतीचा स्वरूप आहे. बिलकुल चुरशीची लढाई भाजप आणि काँग्रेसमध्ये बघायला मिळत आहे. संजय सर, तुम्हाला काय वाटतं, सुधीर मुनगंटीवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे? निश्चितपणे लागली आहे. दोन्ही उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण सुधीर मुनगंटीवारची जास्त या कारणाने आहे की कारण मागची निवडणूक ही भारतीय जनता पार्टीनी घालवली होती.
त्यामुळे आणि यावेळेस ठरवलेलं आहे, जेव्हा 400 पारचं ते नारा देत आहेत तेव्हा प्रत्येक मतदारसंघातला उमेदवार हा निवडून आला पाहिजे, हे भाजपाचं टार्गेट आहे आणि ते त्या दृष्टीने प्रयत्न करतायत. आणि ज्या ज्या निवडणुका मागे हरल्या त्या तर त्यांना जिंकायच्याच आहे आणि म्हणूनच त्यांनी सुधीर मुनगंटीवारांसारखा दिग्गज उमेदवार इथे दिला आणि त्यांना निवडून आणण्याचे सगळे प्रयत्न झाले. त्यांचे जे जे प्लस पॉईंट होते ते सगळे सांगण्याचा प्रयत्न झाला. त्यांची अनुभव, त्यांचे निवडणूक लढण्याची ताकद, हे सगळं पणाला लागलं. त्यामुळे त्यांची निवडणूक ही प्रतिष्ठेची आहेच, त्यात काही वाद नाही. सर काय सांगाल तुम्ही, उमेदवार किंवा मोदीची प्रतिमा काय, लोकल जे इथले जे स्थानिक लोक आहेत मतदान कुणाला केलं असेल त्यांनी? नाही, मतदान करताना यावेळेला कसं झालं की स्थानिक मुद्दे बाजूला झाले. तेच सांगतोय मगापासून की स्थानिक मुद्दे तेवढे गाजले नाहीत. प्रदूषणाचा असेल, रस्ते असेल, पाणी असेल, वीज असेल, की जे काही परंपरागत चालत आलेले प्रश्न आहेत ते मुद्दे चालले नाही. राष्ट्रीय स्तरावरचे माझ्या आधीच्या अरुणनी सांगितलं किंवा संजयने सांगितलं की ते मुद्दे जसे तुम्हाला माहिती आहे की येत गेले काही. तर त्याच्यामध्ये या मुद्द्यांचा विचार आपण असा करतोय की ज्या गोष्टी घडल्या तर त्या कोणत्या मुद्द्यांवर, तर राष्ट्रीय स्तरावरचे जसं गॅसच्या किमती वाढल्या असतील किंवा जे काही महागाई, त्याचा इम्पॅक्ट पण मतदारांनी दाखवला असेल असा अंदाज आहे. आणि मूळ जे इथलेले कामं केलेले होते म्हणजे सुधीर मुनगंटीवारांनी केलेली विकास कामं असतील मोठ्या प्रमाणावर, कदाचित मतदारांपर्यंत ती विकास कामं पोचली नसावीत प्रभावीपणे. हे अर्थात रिझल्ट नंतर लक्षात येईल. जर ते निवडून आले तर निश्चित लोकांना ते आवडलं असेल, त्यांनी ते मतदान त्या फॉर केलं असेल. आणि नसेल केलं तर मग कदाचित लोकांना अजून राष्ट्रीय स्तरावरचे मुद्दे त्यावेळेला प्रभावी ठरले असावेत असं आपल्याला लावता येईल. आणि त्यासोबतच जातीची समीकरणं, आधीच्या संजय असेल, मजर असेल, अरुण असेल यांनी आत्ता सांगितलं की जातीची समीकरणं मतदारसंघामध्ये प्रभावी ठरू शकतात कधी. नाही अशातला भाग नाही. 19 पासून तो प्रकार आपल्या इथे बाळू धानोरकरांनंतर दिसायला लागला. तर कदाचित पुन्हा तसं, आणि सरळ लढत आहे त्याच्यामुळे सांगता येणं कठीण आहे. ट्रायंग्युलर असतं तर त्याचा निश्चित फायदा एक तर BJPला मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो असं म्हटलं जातं. पण मतदानही 68% झालेलं आहे. त्याच्यामुळे सध्या गणित बांधणं फार कठीण आहे. तिहेरी लढत नसल्यामुळे सध्या गणित बांधणं कठीण आहे. तुम्हाला काय वाटतं सर, मोदी फॅक्टर चाललं यावेळेस? मोदी चंद्रपुरात मोदी फॅक्टर चालला असं मला तरी वाटत नाही. काय की जे 2-3 मुद्द्यावर चंद्रपुरात निवडणूक झाली ते 2-3 निवडणूक फार महत्त्वपूर्ण होते. आता स्थानीय स्तरावरचे होते. एक पहिले मुद्दे तुम्हाला सांगतो की सुरुवातीला जर विकासचे मुद्दे पाहिला तर विकासचे कॉम्पिटिशनमध्ये सुधीर मुनगंटीवारच्या कॉम्पिटिशनमध्ये दुसऱ्या जिल्ह्यात कोणतेही व्यक्ती नाही आहे. आणि जर विकासचे मुद्द्यावर झाला तर कोणते उमेदवार दुसरा सुधीर मुनगंटीवारच्या समोर टिकत नाही, हे लोकांना माहिती आहे. पण विकासचा मुद्दा पहिलाच नव्हता. विकासचे मुद्दे मला तरी वाटत नाही की विकासच्या मुद्द्यावर निवडणूक झालेली आहे. दुसरा की निवडणुकीदरम्यान आपण बोलताना काही उमेदवारांनी टीका टिप्पणी केली, त्या उमेदवाराच्या निवडणुकीवर फारसे परिणाम झालेला दिसत आहे. एक सुरुवातीला मुद्दे होते, दारूचे मुद्दे आले, त्याच्या काँग्रेस उमेदवारांनी काउंटर केला की दारूचे दुकान सरकारने दिली, आम्ही काय करावं, ते दिलं म्हणून चालवत आहे. एक ज्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चंद्रपूर झाले त्या दिवशी एक असंच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी टिप्पणी केली शीख दंगाचे संदर्भ घेऊन. त्या संदर्भात ही खूप चर्चा झाली. आता एक भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासाठी तो खूप महत्त्वपूर्ण मुद्दा ठरला. ते त्यांच्या विरोधात गेला असं तरी मला वाटते. ते खूप व्हायरल झालं आणि मला तरी वाटते की त्याच्यात निवडणुकीत नुकसानही झालेलं आहे. तर त्याच्यामुळे हा 2-3 जे महत्त्वपूर्ण मुद्दे होते त्याच्यामुळे BJPला थोडं नुकसान झालेलं आहे. पण लोकांनी का ठरवून मतदान केलेलं आहे, जे बोलत आहेत किंवा जे ते बोलले लोकांशी की आम्ही या ठरवून मतदान केलेलं आहे, हा मतदान केलेलं आहे की आम्ही या मुद्द्यावर मतदान केलं आहे, आम्हाला ते नको. त्यानं उमेदवाराबद्दल विचारलं तर उमेदवाराबद्दल कोणी चर्चा करायला तयार नव्हतं. हे पाहिजे की नाही पाहिजे, ते उमेदवार पाहिजे की नाही पाहिजे, आम्हाला BJP नको, हाच एक महत्त्वपूर्ण मुद्दा लोकांच्या डोक्यावर होता. पण नंतर काय झालं की निवडणुकीनंतर असंही लक्षात आलं की काही लोक बाबा ठीक आहे आम्ही असं बोललो पण आम्ही मतदान BJPला केलं आहे असंही म्हणणारे लोक समोर येऊ लागले. पण त्याच्यामुळे मतदान कोणत्या पद्धतीने काय लोकांनी केलं आहे हे सांगता येत नाही. आणि तसं जोपर्यंत मतपेटी उघडत नाही तोपर्यंत काही भविष्यवाणी करता येत नाही. बिलकुल, जोपर्यंत मतपेटी उघडून समोर येणार नाही तोपर्यंत सध्या काही भविष्यवाणी करता येणार नाही. मात्र जेव्हा सुधीर मुनगंटीवारांना उमेदवारी जाहीर झाली होती तेव्हा
असं समजलं जात होतं की ही जी निवडणूक आहे एकतर्फा होईल किंवा प्रतिस्पर्धी कोणी असणार नाही, असं सध्या स्थिती होती त्यावेळेस. पण नंतर चित्र बदललं. काय कारण वाटतं तुम्हाला? नाही, आता कसं आहे की एक तर काँग्रेसनी उमेदवार देतानाही पुष्कळ उशीर लावला. प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी मोठ्या नाट्यमयरित्या जाहीर झाली आणि ती होणारच होती तशी. पण ती झाल्यानंतर मग काय झालं की त्याच्यामध्ये 3 मुद्दे महत्त्वाचे होते. म्हणजे जसं प्रतिभा धानोरकर एक महिला म्हणून समोर आल्या. दुसरं म्हणजे त्यांना महिला म्हणून एक चांगल्या उमेदवार राहू शकतात असं म्हटलं गेलं. दुसरं म्हणजे सहानुभूतीची लाट त्यांना मिळू शकते या अनुषंगाने. म्हणजे त्यांच्या मागच्या वेळेला तुम्हाला माहिती आहे बाळू धानोरकरांचं जे दुर्दैवी निधन झालं, अकाली निधन, तर त्याचा इम्पॅक्ट त्याची सहानुभूती मिळू शकते म्हणून म्हटलं गेलं. आणि तिसरं म्हणजे जातीय समीकरणं देखील प्रभावी ठरू शकतात. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे या मुद्द्यांवर त्याच्यामुळे सुधीर मुनगंटीवारांनी या गोष्टींची सुरुवातीपासून तशी कल्पना होती. म्हणजे पण कसं असतं की त्यांनी पक्षादेश म्हणून हे सगळं आव्हान स्वीकारलं आणि त्या अनुषंगाने ते धाडसानी सामोरे तसे धडाडीचे नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. पण कसं असतं की राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचे मुद्दे त्यांनी विकासाचे रेटले. त्याच्यानंतर त्यांनी केली त्यांच्याजवळ व्यूहरचना होती. 6 वेळा निवडणूक विधानसभा जिंकण्याचा त्यांच्याकडे अनुभव होता. त्याच्यामुळे ती व्यूहरचना ज्या पद्धतीने निवडणूक कशी लढायची याचं नाही म्हटलं तरी गणित आणि समोर त्याच्यानंतरची जे काही आपण करणार आहोत ते समजावून सांगण्यामध्ये अर्थात मतदाराचा जो कौल असतो तो त्याचं जे काही मिळालेलं लोकांसमोर प्रभावी कॅम्पेनिंग होतं त्याच्यानंतर ते आलेला रिझल्ट हा मात्र कसा असतो हे नंतरची गणितही नंतर हे होतात. त्याच्यामुळे लढाईच्या सुरुवातीला वाटलं होतं पण नंतर मग ती अटीतटीची होत गेली. पण एवढं नक्की की फाईट चांगली झाली असं म्हणायला हरकत नाही. फाईट चांगली झाली आहे नक्कीच. आता जर बघितलं आपण की सुधीर मुनगंटीवारांनी जे वक्तव्य केले, 2 वक्तव्य त्यांचे फार चर्चेत होते. त्यांनी विरोधकांनी त्याचा मुद्दासुद्धा केला. एक तर मोदी जेव्हा आले होते त्या मंचावरून त्यांनी जे वक्तव्य केलं होतं ते, आणि दुसरं एका महिलेचे अश्रू बघून तुम्ही तिला मतदान करू नका, हे सुद्धा वक्तव्य फार म्हणजे चर्चेत होतं. याचा मोठा नुकसान त्यांना झालं असेल का? महिलांचं अश्रू बघू नका या त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास झाला याचा अंशतः मी मान्य करतो. म्हणजे अंशतः त्याचा परिणाम असा झाला आहे. ॲक्च्युली त्यांना जे म्हणायचं होतं ते ज्या पद्धतीने विरोधकांनी वापरलं, विरोधकांना वापरायचा अधिकार आहे, ते बरोबर वापरतात त्या अशा वक्तव्याला आणि त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी केलं त्याच्याबद्दल काही चूक नाही आहे. मात्र त्यांचं वक्तव्य काय होतं की तुम्ही अश्रू बघू नका. अश्रू बघाल तर येणाऱ्या काळात त्यांना हा संकेत द्यायचा होता की केवळ त्यांना तो विकासाचा संकेत द्यायचा होता किंवा तुम्ही आत्तापर्यंत जो विकास बघितला माझ्या काळात त्या विकासाला छेद देण्याचं असे चित्र निर्माण होऊ शकते. तो विकास थांबू शकतो. अशा वेळेस तुम्ही खूप इमोशनल होऊ नका अशा अर्थाचं ते विधान होतं. परंतु अर्थात ते विधान इमोशनल असल्यामुळे हे खरं आहे की त्यांचे पतींचं निधन झालं आणि हे इमोशनल बाब आहेच. परंतु त्याचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला आणि त्यांचं प्रत्युत्तर आलं. प्रत्युत्तर अगदी चांगलं होतं. खरं तर ती सभा, ती रॅली आणि त्या रॅलीनंतर झालेली सभा, त्यांनी जे मुद्देसूद लांबलचक भाषण दिलं त्याचबद्दल त्यांचं कौतुकच करायला पाहिजे. परंतु माझं असं स्पष्ट मत आहे त्या विधानाचं आणि सभेत झालेल्या म्हणजे पंतप्रधानांच्या सभेत झालेल्या विधानांचा परिणाम सुरुवातीला जरा थोडाफार जाणवला असला तरी तो शेवटपर्यंत टिकला नाही, हेही तेवढंच खरं आहे. आणि त्याचा खूप परिणाम निवडणुकीवर होईल असं मला वाटत नाही, पर्सनली नाही वाटत. स्थानिक मुद्दे काय होते? उमेदवार जनतेपुढे जात होते, स्थानिक मुद्दे कुठले घेऊन ते जनतेसमोर जात होते, मतं मागत होते? ही लोकसभाची इलेक्शन आहे. लोकसभा उमेदवार किंवा खासदाराकडे स्थानिक स्वरूपाचे जास्त रिस्पॉन्सिबिलिटी नसतातच. लोकसभाच्या प्रतिनिधी हे नॅशनल लेवलवर आमच्या जिल्ह्याच्या आमच्या लोकसभा क्षेत्राचा रिप्रेझेंटेटिव्ह असतो. तर स्थानिक मुद्दे म्हणजे एखादा खासदारांकडून सडक बांधून घेण्याची अपेक्षा करण्यापेक्षा त्याच्याकडून एखादा नॅशनल हायवे बांधून घेण्याची अपेक्षा करणं हे जास्त आहे. आणि हे ऑबियस आहे की BJPकडे सत्ता असल्यामुळे ते जसं की BJPचे नेता लोक जसं म्हणत होते की डबल इंजिनची सरकार, तो ऑबियस आहे की
हे करणं बी जे पीच्या कॅन्डिडेटला जास्त इझी असतो हे तर सगळ्यांना माहीतच होतं. पण लोकल मुद्द्यापेक्षा मी जी गोष्ट सांगायची इच्छितो ते आहे की कॅम्पेनिंग दरम्यान जर तुम्ही बघितलं तर बी जे पीसाठी जे कॅम्पेन करण्यासाठी जे नेते मंडळी आले नॅशनल लेवलची स्टेट लेवलची, त्या मानानं कॅम्पेनिंग करण्यासाठी काँग्रेस कॅन्डिडेटसाठी त्या लेवलची नॅशनल डिग्निटीची नॅशनल लेवलची तसे कॅम्पेनर त्यांच्यासाठी नाही आले. ही एक बाजू जी आहे जी बी जे पीला जमेची आहे. दुसरं म्हणजे असं की विरोधी पक्षनेते राज्यात माननीय विजय वडेट्टीवार हे सुद्धा जशी अपेक्षा होती तसे मदतीसाठी काँग्रेस कॅन्डिडेटच्या कॅम्पेनिंगसाठी ते इथे आलेत नाही. फक्त 2 सभा केल्यात, एक मूलला आणि एक वणीला. त्याच्याऐवजी त्यांचा पूर्ण फोकस बाजूच्या मतदारसंघात गडचिरोलीला होता. आणि जशी अपेक्षा होती की म्हणजे तिकीट घोषित होण्यापूर्वी वडेट्टीवारांनी आपल्या मुलगीच्या नाव समोर केला होता, त्याच्यामुळे जे ताणतणाव होता तो या इलेक्शनच्या कॅम्पेनिंगमध्ये परिलक्षित झाला. आणि सेकंड टियरचे जे लोक नेता होते ते लोक फक्त काँग्रेसच्या कॅन्डिडेटसाठी कॅम्पेनिंगसाठी आले आणि पुष्कळशा भार कॅम्पेनिंगच्या ते मॅडमच्या स्वतःच्या खांद्यावर आणि त्यांचे जिल्हाध्यक्ष व आमदार असलेले सुभाष धोटे साहेबांवर होता. आणि हे 2 नेत्यांनीच ही संपूर्ण कॅम्पेनिंग पार पाडली असं म्हणलं तर काही वागवं होणार नाही. त्या मानानं व्यापक असं कॅम्पेनिंगचा सपोर्ट सुधीर मुनगंटीवारांना मिळाला. आणि त्याच्यामुळे मला असं वाटते की काँग्रेसपेक्षा बी जे पीची बाजू जमेची आहे. पण ही जी एक गोष्ट बाकीचे माझ्या सोबतचे वक्त्यांनी सांगितली हेही मान्य आहे की नॅशनल लेवलवर बी जे पीची पॉलिसी, बी जे पीची डिसिजन्स याचाही खूप मोठा इम्पॅक्ट मतदान करत्यावेळी मतदारांच्या दिमागात होता. जनतेचा कल कुणाकडे असणार आहे? जनतेचा कल मला असं वाटते की हे क्लोज कॉन्टेस्ट आहे ज्याच्यामध्ये सुधीर मुनगंटीवारची पर्सनल जिल्ह्यामधील जी त्यांच्याकडे बघण्याचा आउटलुक आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे जास्त झुकता माप आहे. दुसरं एकही सांगू इच्छितो की 6 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी असलेल्या या लोकसभेमध्ये 4 आमदार हे बी जे पीचे आहे. 4 म्हणजे 3 आमदार बी जे पीचे आहे, 1 आमदार त्यांच्या अपक्ष आमदार त्यांचे गव्हर्नमेंटला समर्थन देणारे चंद्रपूरचे आमदार आहेत. म्हणून मला असं वाटते की त्या मानानं कॅम्पेनिंगच्या मानानं सपोर्टच्या मानानं बी जे पीची बाजू जमेची होती. पण जर कास्ट फॅक्टरनी याच्यामध्ये कास्ट कार्ड चालला तर त्याचे झुकते माप काँग्रेसला भेटणार आहे. तुम्हाला काय वाटतं जनतेचा कल कुणाकडे असेल? निवडणूक चुरशीची आहे नक्की, मात्र निर्णायक मतदान जे होईल मला असं वाटतं निर्णायक मतदान तो किती फरकांचा असेल हे नाही सांगता येणार. मात्र निर्णायक मतदान हा सुधीर मुनगंटीवारांच्या दिशेने कल असलेला असेल असं मला वाटतं. तुम्ही काय सांगाल याबद्दल? थेट लढत आहे एवढं सांगता येईल आणि आठवड्याभरातच याचा रिझल्ट आपल्याजवळ येणारच आहे नेमकं काय तर. पण दोघांना 50-50% आपण देऊ शकतो या क्षणाला, इतकी टफ फाईट आहे. तुमचं काय मत आहे? निष्पक्ष विचार केला आणि लोकांनी जसं म्हटलं आहे त्या हिशोबाने काँग्रेसची येण्याची शक्यता जास्त आहे. काय असं वाटतं? कारण भाजपचं या ठिकाणी जे प्रचार होता, मोदी स्वतः आले होते आणि मोठे मोठे नेते आले होते, काँग्रेसतर्फे तर कोणीच नव्हतं. तरीसुद्धा तुम्हाला वाटतं की कारण काय असतं? कारण विकासाचा मुद्दा घेऊन भाजप पुढे आली होती आणि सुधीर मुनगंटीवारांना विकास पुरुष म्हटलं जातं, तरीसुद्धा विकासाच्या मुद्द्यावर जातीचं राजकारण म्हणजे भारी पडलं का? विकासचा मुद्दा होता कुठं? कोणत्या विकासाची आश्वासनी कोणत्या नेत्याने दिली? कोणत्या उमेदवाराने विकासाची आश्वासन दिली? हा विकास करणार आहे की त्या विकास करणार आहे? आणि चंद्रपूर जिल्ह्यात जर विकासाची गोष्टी केलं तर जर मागच्या 10 वर्ष किंवा मागच्या 20 वर्ष पाहिला तसा कोणता औद्योगिक विकास झालेला आहे? बाळू धानोरकर असताना त्यांनी एक कार्यक्रम घेतले होते इथे चंद्रपूरला, शरद पवार आले होते. त्याचे काय झालं? त्याच्यानंतर काही झालेलं नाही. याच्यापूर्वी मागच्या वेळी सुधीर मुनगंटीवारांनी स्वतः मेक इन चंद्रपूरचे कार्यक्रम घेतले होते. त्याच्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याचे किती इंडस्ट्री आले,
हे लोकांचे, सामान्य लोकांचे प्रश्न आहे. हे सामान्य लोक बोलत नाही किंवा त्यांना काही मंचावर येऊन भाषण देण्याची गरज नाही. कालच माझी एक भेट झाली होती MIDC इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष त्यांच्याशी. ते सांगत होते की तुम्ही लिहा म्हणे. म्हटलं का लिहू? त्यांनी सांगितलं की मागचे 20 ते 25 वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात फक्त 24 SME आहेत, ते फक्त सुरू झालेले आहेत. एकही मोठा इंडस्ट्री नाही आला आहे. तर विकास का म्हणायचं आणि विकास का झाला आहे? मुनगंटीवरच्या विकासाचे एक वेगळे पॅटर्न आहेत, ते करतात. जे काही केले चंद्रपूर जिल्ह्यात जर पाहिला, चंद्रपूर हेडक्वार्टर म्हटलं किंवा बल्लारपूर म्हटलं, मोठे मोठे जे प्रोजेक्ट आणले आहेत ते चालले आहेत. पण हा निवडणुकीचे एक विकास एक म्हणजे कुठं जर विचार केला 15 दिवसाच्या कॅम्पेनमध्ये, तर विकास नावाचा मुद्दाच नव्हता. याच्यापूर्वी 2014मध्ये नरेंद्र मोदी चंद्रपुरात आले होते, तेव्हा BJPचा विजय झालेला होता, BJPचे उमेदवार जिंकले होते. त्याच्यानंतर 2019मध्ये मोदीजी आले नाही, BJP उमेदवार पराजय झाला. आता पुन्हा 2024मध्ये मोदीजी प्रचार करून गेले आहे. त्याच्यानंतर लोकांनी का ठरवलं आहे ते मी पहिले सांगितलं की भविष्यवाणी करण्यापेक्षा ते मतपेटीमध्ये सगळे बंद झालेलं आहे. आपण भविष्यवाणी करण्यापेक्षा आपण जे येणार आहे त्याच्यावर पण लक्ष केंद्रित करू की लोकांनी काम कॉल दिलेलं, लोकांनी काम मतदान केलेलं आहे. पण हे खरं आहे की लोकांचे जे होते की एक केंद्र सरकारची पॉलिसी म्हणा की केंद्र सरकारचे जे काही आहे त्यांच्या विकासाचे पॅटर्न वेगळे आहे. आपल्याला समजण्याची गरज आहे. त्यांनी फार विकास केला असं आहे. देशात जर पाहिला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे, पण हा विकासचे जे मुद्दे आहेत किंवा त्याचे इम्पॅक्ट आहेत ते सामान्य लोकांपर्यंत अजून पोहोचलेले नाही आहे. ते 80-84 कोटीला अनाज देत आहेत, पण जे सामान्य लोकांना रोजगार कुठे भेटत आहे? जे ग्रॅज्युएट होत आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट होत आहेत, इंजिनियर होत आहेत, त्यांना रोजगार कुठे भेटत आहे? आपण विदर्भाचे पहा, विदर्भाची एज्युकेशनची परिस्थिती काय आहे? सगळे विद्यार्थी इथे झाले 10वी नंतर त्यांना नागपूर, मुंबई, पुणे ज्याने परिस्थिती येतात. काय येतात हे आपल्याला विचार करण्याची गरज आहे. आपल्या सगळ्या नेत्यांना विचार करण्याची गरज आहे चंद्रपूरची किंवा विदर्भाचे. विकास म्हटलं फक्त विकासमध्ये सध्या नागपुराचा विकास होत आहे, चंद्रपूरचा विकास का नाही होत आहे? चंद्रपूरचा विकास कोण करणार आहे? विकासाचे आजपर्यंत पण कधी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाचे ब्लूप्रिंट कधी तयार केलेलं आहे का? का नाही केलं तर चंद्रपूरचे रस्ते बांधले, 2 रस्ते की विकास झाला का? चंद्रपुरात जी इंडस्ट्री आहे त्याच्यात किती लोकांना रोजगार मिळालेला आहे? इथल्या स्थानिक लोकांना किती लोकांना रोजगार आहे? जर रोजगार भेटत असेल तर मुंबई, पुणे, नागपूर का जाणार लोक इथला? तुम्हाला वाटतं का ही परिस्थिती या ठिकाणी आहे, म्हणजे विकास इथे झालेला नाही आहे? नाही, विकास तर झालेला आहे. विकासाचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो की विकास कुठला अपेक्षित आहे, काय झालं. विकास तर झालेला आहे आणि राष्ट्रीय स्तरावरही इतकं डेव्हलपमेंट, ज्या कमी वेळात जितकं डेव्हलपमेंट झालं तितकं डेव्हलपमेंट यापूर्वी कधीच झालं नव्हतं. असे अनेक आकड्यांवर गेलं तर खूप डिटेलिंग करावं लागेल त्याचे. विकास तर झालेला आहे, परंतु हेही खरं आहे की लोकांना कोणता विकास अपेक्षित आहे. लोकांना जर रोजगार हा प्रश्न जर जिल्ह्यापुरता विचार केला तर रोजगारावर किती काम झालं तर खूप काम झालं नसावं. मात्र तुम्ही नजीकच्या काळात पहा की खूप मोठं MOU आत्ता सुधीर मुनगंटीवारांनी मोठमोठ्या लहान मोठ्या सगळ्या कंपन्यांसोबत केला आणि त्याची वाटचाल सुरू आहे. येणाऱ्या काळात तो दिसेल. तर रोजगार हा एक मुद्दा असू शकतो की रोजगारावर किती काम झालं, मात्र विकासाची अन्य कामं झालीच नाही असं म्हणणं हे थोडंसं अन्यायकारक होईल असं मला वाटतं. या ठिकाणी चंद्रपूरच्या ज्येष्ठ पत्रकारांनी आपले मतं व्यक्त केलेली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचं बोलायचं झालं तर विकासाच्या मुद्द्यावर जातीचं राजकारण भारी पडलं असं चित्र दिसून येत आहे. आणि जसं जसं चंद्रपूरचं तापमान वाढत आहे तसं तसं राजकीय चर्चासुद्धा तापत आहे. आणि 4 जूनला येणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. विकास राजूरकर, चंद्रपूर, मुंबई तक.